यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा आयएसआय सोबत असलेला संबंध उघड. ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्यामध्ये व्हॉट्सअप चॅट. कटाची संपूर्ण योजना चॅटमध्ये. आयएसआय अधिकारी अली हसनची ज्योतीला कोड वर्डमध्ये अंडरकव्हर एजंटच्या संदर्भात विचारणा. ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्या चॅट तपास यंत्रणांच्या हाती. ज्योती मल्होत्राच्या हेरगिरीचा आणखी धक्कादायक तपासामधून वेगवेगळी माहिती समोर येते. चीन पाकिस्तानच्या पाठोपाठ बांगलादेशला सुद्धा जाण्याच्या ती तयारीत होती. पाकिस्तानी एजंट्सच्या मदतीने बांगलादेश दौऱ्याचं तिचं नियोजन होतं. पोलीस रविवारी रात्री 1:15 वाजता ज्योतीला घेऊन घरी गेले होते. ज्योतीने घराच्या मोलकरणीला चिठ्ठी लिहिली होती. सविता को कहना फ्रूट ला दे, घर का ख्याल रखे. ज्योतीच्या चिठ्ठीतला मजकूर. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट बंद. मात्र युट्यूबवरती सबस्क्रायबर्सची संख्या चांगलीच वाढली आहे. अवघ्या काही रुपयांसाठी पंजाबच्या गजालाची देशासोबत गद्दारी. पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील अधिकारी दानिशकडून लग्नाचा आमिष. गद्दार हेर गजालाचा धक्कादायक कबुलीनामा. देशाशी गद्दारी करणाऱ्या यामीनचा सुद्धा कबुली जबाब. उच्चायुक्तालयामधील अधिकारी दानिशने यामीनला सुद्धा लावलं होतं गळाला. भारताची लष्करी माहिती देण्याबद्दल दानिशचं कमिशनचं आमिष. भारतीय लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकाकडून पूंछ गावामध्ये पाकिस्तानी शेल उद्ध्वस्त. नागरिकांनी सैनिकांचे आभार मानले. भारतीय सैन्याकडून उरी सेक्टरच्या सीमावर्ती भागामध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन. भारत पाकिस्तान संघर्षामध्ये गोळीबारामुळे जखमी झालेल्यांना लष्कराचा मदतीचा हात. बलुचिस्तानमध्ये चीनी डांगफेंग चिलखती वाहनाचा स्फोट. बलूचमधल्या बंडखोरांनी पाकिस्तानी चिलखती वाहनं उडवली. बलूच बंडखोरांनी हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला. बलूच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेसच्या अपहरणाचा व्हिडिओ प्रसिद्ध. बलूच लिबरेशन आर्मीच्या 33 सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याशी लढत जाफर एक्सप्रेसचं केलं होतं अपहरण. भारतीय हवाई दलाकडून नवीन व्हिडिओ पोस्ट. भारतीय हवाई दल नेहमीच दृढ निश्चयाने प्रतिसाद देतं, या आशयाची पोस्ट. चीनकडून पाकिस्तानमध्ये फ्लॅगशिप धरणाचं काम जलद करण्याची योजना जाहीर. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतरचा निर्णय. अमृतसर साहिबमधील अटारी, फिरोजपूरमधल्या हुसैनीवाला आणि फाजिल्कामधील सदकी बॉर्डरवरती आजपासून रिट्रीट समारंभ सुरू होणार आहे. यावेळेला कुठलंही हस्तांदोलन करण्यात येणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावामुळे हा समारंभ थांबवण्यात आला होता. सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सुरतगड नलिया इथल्या लष्करी तळांना भेट दिली आहे. भारताच्या शूर योद्ध्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्यात आली. नागपूरमधील फुटीरतावादी रजास सिद्दीकीच्या बद्दल धक्कादायक माहिती उघड. रजासचा काही भारत विरोधी आंतरराष्ट्रीय गटांशी सुद्धा संबंधांचा संशय. नक्षलविरोधी कारवायांचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली माहिती. नांदेडमध्ये भारतीय लष्कराच्या गौरवासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि पालकमंत्री अतुल सावेंचा रॅलीत सहभाग. अहिल्यानगरमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ 150 फूट लांबीच्या तिरंग्यासह रॅली. या रॅलीमध्ये सर्वपक्षीय स्थानिक नेते, माजी सैनिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. हरियाणाच्या झज्जरमध्ये 174 बांगलादेशी नागरिकांना पकडलं. यामध्ये 58 पुरुष आणि 52 महिला आणि 64 मुलांचा समावेश आहे. त्यांना लवकरच बांगलादेशला पाठवलं जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या नंतर लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची जय हिंद यात्रा. काँग्रेसचे महासचिव गुलाम अहमद मीर यात्रेमध्ये सहभागी होते. स्वातंत्र्याच्या नंतर काँग्रेसने जवळपास 60 वर्ष देशावरती राज्य केलं, पण राष्ट्रीय सुरक्षेला कधीही प्राधान्य दिलं नाही. भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल. राहुल गांधींना पाकिस्तानचा सर्वोच्च निशान पाकिस्तान हा पुरस्कार मिळण्याची अपेक्षा आहे का? आसामचे मंत्री अशोक सिंघल यांचा सवाल. भारताची विमानं किती पाडली हे जाणून घेण्याचं स्वारस्यच राहुल गांधींना आहे. सिंघल यांची टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.